काय मॅजिक झालं तुमच्याकडे आलेल्या लोकांच्या आयुष्यात? न्यूमरोलॉजी थ्रू तुम्ही सगळं चेक केलं आणि काय काय इम्पॅक्ट झाला? आपण ते ज्यांच्यावरती ती क्रिया केली, ती क्रिया 100% लागतीये आणि त्याच्यातून त्यांना फरक पडतोय. आम्ही जर तुम्हाला सांगतोय की तुम्ही कुळबाधित आहात, तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही प्रॉपर्टी घेताय, रोजचं काहीतरी करताय, तर ते विचारपूस करूनच करावं. तुम्ही कसं बघतात ही वास्तूची ती शापित आहे? तुमच्या घरामध्ये प्रचंड कर्जबाजारी झालात, बेसिक गोष्टींमधून तुम्ही आजारी पडताय, तुमच्या इन्कमच्या 70% पैसा आजारात जातोय, 50% जातोय, तर तुम्ही ओळखलं पाहिजे. वास्तुशांती केल्यानंतर आपण लोकांना जेवण देतो, हे गरजेचं आहे का? आपल्यामुळं कुणाच्या ना कुणाच्या चेहऱ्यावर एकदा दिवसातनं हसू आलं तर देव भेटतो. 6 ते 6:15 6:30च्या दरम्यान 6:45 पर्यंत आपली सुषुम्ना ऍक्टिव्ह असते. त्या नाडीमध्ये तुम्ही काही चुकीची पद्धत बोलली तर ती घडतेच. जर एखादी बहीण आहे आणि जमीन आली तिला बाहेरकडून, ती घ्यायला नको, बुडीताची जमीन बोलतात का तिला? कुणाचं समजा लग्न होत नाहीये, अशासाठी न्यूमरोलॉजीचा वापर करून तू मुलंबाळ होत नाहीये, तर मग कोणतं कूळ असतं न्यूमरोलॉजिकली? त्याच्या बर्थडेट मध्ये 777 येतो किंवा 4-5-8ची लाईन क्लिअर होते, 666 येतो. 666 वाल्यांना मुलांना खूप प्रॉब्लेम होतो. हे कशावरून तुम्ही सांगताय मॅम? याच्या मागचं लॉजिक काय? वर्षांचा तुम्ही अभ्यास करतातच, म्हणजे 2026 झालं, 27, 28, 29, 30 या 4-5 वर्षांमध्ये कोणते बिझनेस लोक स्टेबल राहावे की त्यांना फायदा होईल? 2030 सालापर्यंत भरपूर जनता जॉबलेस होणार आहे, हे माझं भाकीतच आहे. मी सांगितलं होतं की तुम्हाला शेतकऱ्यांसाठी हे वर्ष साधलं नाही. 2025 मध्ये कांद्याला कधीच रेट वाढला नाही, कुठल्याच भाजीपाल्याला रेट वाढला नाही, तसं 2026 मध्ये शेतकऱ्यांची खूप चांदी आहे. बिल्डर लोकांकडे जर आपण परत वळालो, काही प्रोजेक्ट असतात की जे सक्सेसफुल होतात आणि काही प्रोजेक्ट असतात जे अनसक्सेसफुल होतात. तुम्ही एनर्जी बद्दल तर सांगितलं की एनर्जी खराब असते किंवा तो प्लॉट हे ते, अजून तुम्हाला काय वाटतं की त्या लोकांनी काय गोष्टी कराव्यात आणि काय गोष्टी नको करायला? बिल्डर लोकांनी स्पेशली वास्तुकार असेल, कोणताही व्यक्ती तुम्हाला यायचं असेल तर तिथे फिजिकली स्लॉटवर जाऊनच तुम्ही हे केलं पाहिजे. ज्यांना कोणाला कोणाची वास्तू पाहायला जायचे, पूर्ण शाकाहारी बनून जा. एखाद्या व्यक्तीला जर लाईफ मध्ये खूप सारा पैसा कमवायचा आहे तर त्याने काय करावं? भगवानला एक नमस्कार करायचा, सकाळी उठायचं, सूर्याकडे पाहायचं, 45 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा, सूर्याला अर्ध द्यायचं. जगातली कुठली एनर्जी तुम्हाला परत मागे आणू शकत नाही. तर हे व्यसन सोडवण्यासाठी तुम्ही काय सांगाल की काय सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की या लोकांचे व्यसन कमी होतील? आमच्याकडे पैसे देण्यापेक्षा कर्म करा. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे विद्या वाबळे मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार सर. नमस्कार मॅम. सोबत आपण मल्टिपल पॉडकास्ट केले ऑलरेडी आणि प्रत्येक पॉडकास्टला तुमचा खूप छान प्रतिसाद आला आहे, कारण मॅमचे जे विचार आहे ते तुम्हाला आवडतात. मग ती कर्माची रील असू द्या किंवा कुणाची जमीन कुणी हडपली तर काय होऊ शकतं, या सगळ्या गोष्टीवर मॅमने खूप छान माहिती दिली. न्यूमरोलॉजीवर आपण मॅमसोबत पॉडकास्ट केले आणि न्यूमरोलॉजी ही समजायला जरी थोडी कठीण असली तरी तिचे जे होणारे इफेक्ट्स आहे, त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो खूप जास्त चांगला असतो. आणि आज आपण तुमचे जे प्रश्न आहे की तुम्ही आजपर्यंत कोणकोणते प्रश्न विचारले आणि ज्याचे सार्वजनिक उत्तरं जे पाहिजे तुम्हाला, त्याबद्दल आज मॅम आपल्याला सांगणार आहे. तर मॅम, ओव्हरऑल जर आपण न्यूमरोलॉजी बद्दल बोललं तर काय वाटतं, लोकांना याचा खरंच फरक पडतो का? आता यात 2 कॅटेगरीची लोक आहेत की ज्यांना क्युरिओसिटी आहे की खरंच न्यूमरोलॉजी काम करते का, आणि ऍक्च्युली ज्यांनी आपल्याकडनं कन्सल्टेशन घेऊन ज्यांना फरक पडलाय त्यांचे आणखीन काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. मग हे वर्क करते, मग हे परफेक्ट कसं, अशा 2 कॅटेगरीतले लोकांचे आपल्याला खूप सारे प्रश्न आहेत. त्याच्यासाठीचा हा पॉडकास्ट आहे. म्हणजे ओव्हरऑल जेवढे पण लोकांना सहजरित्या प्रश्न पडू शकतो की आता काही लोक आपल्याला असं म्हणतात की इंग्लिश इतक्या वर्षाचं नव्हतं, तुम्ही कुळाची माहिती देता, मग हजारो वर्षापूर्वी डेफिनेटली कधीही आपल्याकडे इंग्लिश नसेलच, मे बी नसेलच, पण ज्या कोणी शास्त्रज्ञांनी जो काही प्रमाण देऊन त्याचे लेखन केलेलं आहे, जसं की आपल्याकडे एवढे मोठे ग्रंथ आहेत, ग्रंथासारखंच एक कुळाचं तुम्ही शास्त्राच्या संख्येनुसार जे लिखित भाग्य आहे त्या भाग्यानुसार तुमचं कुळ बनलं जातं, कुळात तुम्ही तसा जन्म घेता. तर ह्या सगळ्या गोष्टींचं कुळ हे संख्याशास्त्रावरनं ठरलं जातं. तर मग लोकांना थोडी क्युरिओसिटी आहे की इंग्लिश नव्हतं, मग आता हे कसं, तर त्याची ही उत्तरं आहेत. बरोबर आहे. मला असं म्हणायचंय की हजारो वर्षापूर्वी इंग्लिश नसेल, पण जर कुळ बनलं होतं, त्याचा अभ्यास घेऊन ज्या कोणी ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामधून जो अभ्यासुकांनी जो अभ्यास केलेला आहे, काही लोकांनी त्याचं प्रमाण ठेवून ही न्यूमरोलॉजी पुढे आलेली आहे की आज सगळेजण फॉलो करतात किरोची न्यूमरोलॉजी. मग किरो 100 वर्षापूर्वी माणसं होतीच की तीच माणसं आता जन्म घेतायत ना, त्यांचीच तुम्ही फॉलो करताय ना, वेगळं काय आहे याच्यामध्ये? मग किरोची न्यूमरोलॉजी तुम्हाला मान्य आहे, मग न्यूमरोलॉजी तुम्हाला मान्य करायला काय झालंय? फक्त प्रश्न असा आहे
की न्यूमरोलॉजीमध्ये तुम्ही सगळ्याच गोष्टी तुमच्या बर्थडे शास्त्रानुसार पाहता, म्हणजे बर्थडेनुसार, भाग्यांकानुसार, शुभांकानुसार पाहता. फक्त कुळ न्यूमरोलॉजीचा असा डिफरंट आहे की तुमच्या बर्थ डेटवरनं, आडनावाच्या टोटलवरनं तुमचं कुळ काय निघतं हे शास्त्र निघतं. तर बरोबर. ह्या दोन्हींमध्ये इतकाच फरक आहे. नाहीतर ऑल ओव्हर जेवढं तुम्ही हे करताय, म्हणजे जसं न्यूमरोलॉजीला फॉलो करताय तसं कुळ न्यूमरोलॉजी सेम कंडिशन्स मध्ये तुम्हाला रिझल्ट तशीच देते. असं. तर मॅम, काय मॅजिक झाले हा. लोकांच्या आयुष्यात, तुमच्याकडे आलेल्या लोकांच्या आयुष्यात, की तुमच्याकडून कन्सल्ट केल्यानंतर किंवा न्यूमरोलॉजी थ्रू तुम्ही सगळं चेक केलं आणि काय काय इम्पॅक्ट झाले? खूप आनंदाची गोष्ट आहे सर. खरं तर नवीन पॉडकास्ट आम्ही केला ज्यावेळेस मी प्रॅक्टिस करायची काहीतरी एक 5-10 वर्षामध्ये, तर मी नवीन लोकांना सांगायची तुमचं कुळ खराब आहे. लोक म्हणायचे कुळ काय खराब आहे, आम्हाला पितृदोष आहे असं सांगितलं. म्हणजे लोकांना पितृदोषापर्यंत लोक सीमित होते. कुळदोष हा सांगितला गेला पॉडकास्टच्या आधी तर लोकांना तेवढं पटत नसायचं. आणि लोकांच्या आयुष्याला मी किती आपण समजून सांगू शकतो ना समोरच्याला. बरोबर आहे. लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, ज्योतिष आहे, न्यूमरोलॉजी आहे, इतर काही शास्त्र आहे. तर कुळ न्यूमरोलॉजीतनं लोक तेवढी जागृत नव्हती. ह्या पॉडकास्टच्या दरम्यान मध्ये लोकांना खूप छान त्याचे रिझल्ट आले. आपल्याबद्दल जोडलेले लोक, आपल्या बरोबर जोडलेले लोक खूप आनंदी आहेत. खरंय. लोक कमेंट करून सांगतात ते, तुम्हाला पण त्याचा हो. फीडबॅक येतोय, आम्हाला सुद्धा फार छान फीडबॅक येतोय त्याचा. तर एक आनंद आहे की ह्या शास्त्रामधनं लोकांचं खूप छान होतंय आणि आपण जे सांगतो हे समोरच्याला समजतंय. आणि समजतंय म्हणण्यापेक्षा आपण ते ज्यांच्यावरती ती क्रिया केली, ती क्रिया 100% लागतीये आणि त्याच्यातून त्यांना फरक पडतोय. त्याच्यामुळं फार समाधानी आहोत सर ह्या बाबतीमध्ये. तर मॅम, तेच की काही एक्झाम्पल आपल्याला देता येतील का जे मॅजिक झाले लोकांच्या आयुष्यात, त्याबद्दल मी विचारतोय. ऍक्च्युअली कसं आहे सर, माझ्याकडे एक 12 वर्षापासून एक पोरगा येतो. म्हणजे अति तो बालपणात असेल तेव्हापासून येतो. एकदम कर्तृत्ववान पोरगा आहे. 12-13 दिवसापूर्वी माझ्याकडे आलं होतं, आता जस्ट आलं होतं. तर एक अचानक एकदम नर्वस, कॅफे चालवतो. सुंदर शून्यातनं विश्व निर्माण केलेलं पोरगा आहे, कॅफे चालवतो. तर मी त्याला कधीतरी सांगितलं, हॉटेल टाइप कॅफे. हा आपल्याकडे आता हे बरेच फ्रँचाइज सँडविच टाइप आहे. इतकं कॅफे चालायचं का संध्याकाळी त्याला धंदा किती करावा, तो फार वैतागून लोकांना सांगायचं जा इतकं छान कॅफे, पण बरं. स्वतःच्या स्वकष्टावरती उभं राहिलेलं पोरग. तर अशीच मी त्याला म्हणायचे, त्याच्या पत्रिकेमध्ये 8 होता. मी त्याला कधीतरी असं म्हटलं होतं, म्हटलं हे बघ, तू जर कधी प्रॉपर्टी घेणार असेल तर मला विचारल्याशिवाय घेऊ नको बाबा, नाहीतर तुझ्याकडे शापित वस्तू येण्याचे योग आहे. आता कदाचित त्याने ती प्रॉपर्टी घेतली, बघा कुळ न्यूमरोलॉजी कशी काम Correct, करते. आता त्याने ती प्रॉपर्टी घेतली, त्याला थोडंसं गिल्ट राहिलं की मी मॅडम बरोबर हे कन्सल्ट नाही केलं तर मी कसं सांगू. पण सर मधला त्याने आता प्रॉपर्टी काहीतरी फेब्रुवारी महिन्यात घेतली होती, 5-6 महिन्याचा काळ गेला. मग आता ह्या महिन्यामध्ये त्याला इतका डिफरंट जाणवला की घरामध्ये त्याची मिसेस फार आजारी पडायला लागली. इतकं कर्ज झालं की त्याच्या आवाक्याच्या बाहेर ते कर्ज जायला लागलं, EMI पण क्लिअर होईना. मग तो म्हटला काहीतरी आपलं कुठंतरी चुकतंय. आणि मग तो माझ्याकडे आला 10-12 दिवसापूर्वी. मी म्हटलं अरे इतक्या दिवसांनी का आला, आपण असं जनरली विचारतो. म्हणे काहीतरी प्रॉब्लेम झालाय माझं, हे पहा. अरे म्हटलं कुठं काही प्रॉपर्टी घेतलीये का. तो मला म्हणतो मी अशी 3 गुंठ्याची प्रॉपर्टी घेतली. सर बघा, मिरॅकल सारखी गोष्ट आहे. त्याच्या बर्थडेटमध्ये 88, 77 दोन्ही पण आहे. पण त्याचं आपण कुळ हे करून चांगलं स्टेबल करून त्या पोराला खूप छानरित्या हे झालं होतं. कधी काळी आपल्या युट्यूबवर त्याची बाईट 100% घेऊ आपण. मी म्हटलं प्रॉपर्टी घेतली, तर तो मला म्हणायला लागला 3 गुंठे प्रॉपर्टी घेतलीये. तर मग मी पाहिलं, त्या प्रॉपर्टीचा नंबर मागवला, त्या प्रॉपर्टीचं कुळ काढलं. प्रॉपर्टीचं कुळ काढलं तर सर 3 पिढ्यांमध्ये कुणाच्याच याच्यावरती हे झालेली नव्हती. बुडीताची प्रॉपर्टी त्याच्याकडे आली. बरं निगेटिव्ह एनर्जी की स्मशानाच्या कडेला ती प्रॉपर्टी आणि आली, तर त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणून ती घ्यावी वाटली. कारण नवीन मुलं असतात, त्यांना काहीतरी पैसे आल्यानंतर कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायची असते. त्या हिशोबाने घेतली. आज त्या पोराचा इतका मायनसला गेला की एका लिमिटच्या जास्त त्याच्यावरती कर्ज झालं. म्हणजे आपसूक तुम्ही जर कुळ बाधित असाल तर आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, याच्यातून तुम्ही एक शिकलं पाहिजे. आम्ही जर तुम्हाला सांगतोय की तुम्ही कुळबाधित आहात, तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही प्रॉपर्टी घेताय, रोजचं काहीतरी करताय, तर ते विचारपूस करूनच करावं. कारण ज्याचं कुळबाधित असतं त्याच्याकडं आपसूक प्रॉपर्टी म्हणजे शापित किंवा कुळबाधित येते. ओके. हे समजून चालायचं असतं. बरोबर. तर इतके साधे मिरॅकल्स असतात. म्हणजे
आता इतक्यात ते पोरग माझ्याकडे 1 वर्षभर म्हणजे हे करतंय आणि इतक्यात त्यांनी हे केलेलं म्हणजे हे लाईव्ह उदाहरण आहे. बरोबर आहे. आमच्यासाठी हे लाईव्ह उदाहरण आहे. मग त्याला तुम्ही त्याच्यातून बाहेर काढू शकतात नाही का? काढलं आता त्याचं ते आपण लगेचच, कारण तो पोरगा मला तेवढा टचच आहे. आपण इकडे एवढा एक 5-6 दिवसात लगेच त्याची रेमेडी केली. पाहूया रिझल्ट काय येऊया. सेकंड पॉडकास्टमध्ये नक्की सांगू किंवा नक्की. त्यालाच आपण काहीतरी पॉडकास्टचं एक हे देऊया. याच्यात तुम्ही 2 शब्द वापरले. एक म्हणजे शापित वास्तू तुम्ही बोलल्या हां, हां. आणि दुसरं म्हणजे की त्या मुलाचं ते 3 पिढ्यांपासून ती प्रॉपर्टी कोणाच्या नावावर झालेली नव्हती. हो. म्हणजे बाधितही ती प्रॉपर्टी आली. तर शापित वास्तू हा जो प्रकार आहे, म्हणजे जर आपण वास्तूबद्दल पण जर बोलायला गेलं आपल्या पॉडकास्टमध्ये, तर शापित वास्तू ही कशी असते, की तुम्ही कसं बघतात की ही वास्तू जी ती शापित आहे? त्या शापित वास्तूमध्ये गेले ना एनर्जीच वेगळी जाणवते सर. त्याच्यामुळे आमची लोकांचे जे प्रश्न असतात, तुम्ही आमची वास्तू कशी आहे सांगा. फोनवरून तर तुमची वास्तू आम्हाला फक्त इथे समजते की शापित आहे, की तिथं काहीतरी बाहेरी बाधा आहे, पिशाच आहे, हे फोनवरून समजतं. जेव्हा तुम्ही आमच्याशी कन्सल्ट करता, तुम्ही आमच्याशी एनर्जीत कनेक्ट होता, तेव्हा आम्ही कन्सल्टेशन करताना सांगतो तुमच्याकडे अशी प्रॉपर्टी आहे का? तर ती प्रॉपर्टी तुम्ही येस नो मध्ये उत्तर देता. पण काही लोकांचे असे बघा आपल्याला हे आलेत, की नाही तुम्ही तिकडनंच सांगा, आम्हाला तुमची फी परवडत नाही. काही कारण असू शकतं त्यांचं वैयक्तिक, की त्यांना तेवढा विश्वास नसेल किंवा त्यांना तेवढं फी देणं अफोर्ड करू शकत नसेल. मे बी फक्त त्यांची क्युरिओसिटी असेल, की त्यांना ते जाणून घ्यायचंय. असं करू नका. कारण प्रॉपर्टीमध्ये जर शापित असेल किंवा बाधित असेल किंवा पिशाच वास्तू असेल, त्याच्यात गेलं की लगेच समजतं ही वास्तू काय कंडिशन्स मधून तुमच्याकडे आली आहे. ते हे तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही हे ओळखलं पाहिजे. तुमच्या घरामध्ये प्रचंड कर्जबाजारी झालात, आजारपण म्हणजे बेसिक गोष्टींमधून तुम्ही आजारी पडताय. तुमच्या इन्कमच्या 70% पैसा आजारात जातोय, 50% जातोय. तर तुम्ही ओळखलं पाहिजे. काहीही कारण नाहीये तरी तुमच्या घरात भांडणं होतात, किचकिच होते. एकमेकांचे काय पण संभाषण असेल, काही जर कम्युनिकेशन्स असतील किंवा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काहीतरी बिघडतंय, प्रत्येक माणूस एकमेकात राहिला नसेल तर समजून जायचं तुमच्याकडे कुठं ना कुठं तरी कोपरा शापित वास्तू, बाधित वास्तू, पिशाच वास्तू आहे. बरोबर. आणि हे कुळदोषाने येतं, 100% येतं. ज्या वेळेस तुमचं 100 पासून एखाद्या 100 मधली एखादी वस्तू अशी असते की चुकून एखाद्याकडे त्याच्या कर्माद्वारे आली असते, नाहीतर कुळदोषामुळे 100 आणि 100% वास्तू चुकीचीच असते. हे आम्ही ठाम सांगू शकतो असं. एखाद्या प्रॉपर्टीवर जर स्मशानभूमी असेल, हो, हो. तर ती बाधित असते. एक्झॅक्टली बाधितच म्हणजे असते. खूप जवळ असेल तर, हो, हो. किंवा आधी तिथं स्मशानभूमी असेल आणि तिथं जर तुम्ही तुमची वास्तू बांधली, तर ती बाधित ठरते. हो, हो. असं अजून कोणकोणत्या ठिकाणी, जसं नदी झाली, स्मशानभूमी झाली, असं कोणकोणते ठिकाण आहे मॅम की ज्याच्यात जवळ असलं तर प्रॉब्लेम आहे, किंवा काहीतरी घटना घडलेली असेल, पण कोणत्या घटना घडलेल्या असेल तर ती प्रॉपर्टी बाधित आहे? आता बघा, मी तुम्हाला ना वास्तूचे 4 प्रकार कुठे बाधित असतात ते सांगते. येस. जिओपॅथिकली जो स्पार्कल असतो 4 कोपऱ्यावर, हां, हां. आपल्याकडे असं म्हणतात तिथं वारंवार ऍक्सिडेंट होतो. हां. मग तो 4 कोपऱ्यावरच का होतो, पण त्याचे ना ते जिओपॅथिकली 4 कोपरे अंडरग्राऊंड जे हे जातात, जिओपॅथिकचे जे स्पार्कल जातात, आतून जे काही त्याची कन्व्हिटिटी असते, तिथे ती वास्तू कधीच घेऊ नये. एक, ते ओळखण्यासाठी तुम्हाला तेवढा तज्ञ माणूसच पाहिजे. एक. दुसरी अशी आहे की तुम्ही कुळ बाधित असाल तर तुमच्याकडे आपसूक कुळाची किंवा कुळ बाधित पिशाच किंवा तुम्ही जे काय बुडिताचे, आपल्याकडे त्याला बुडिताचा एकदम तो रॉयल शब्द आहे त्यासाठी की तो बुडिताची प्रॉपर्टी तुमच्याकडे येते. तर तिसरी वास्तू अशी आहे की जिथे कुणी आत्महत्या केली आहे, तिथे कुणाचं वंश वाढला नाहीये. जर तुम्ही तिथे अचानक 4-5 व्यक्ती गेल्यात, कुणी सुसाईड केलंय, कुणी काय, जर अचानक मृत्यू झालाय, एकदम हेल्दी व्यक्ती आहे, तो हेल्दी व्यक्ती तिथं जातोय म्हणजे ह्या वास्तूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. साऊथसाठी मी मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं, ज्याच्या घराला साऊथसाठी होतो, म्हणजे साऊथकडनं उत्तरेकडे रस्ता जातो, त्याला टी तयार होतो असा. त्याच्या इकडनं किंवा इकडनं जर वास्तू असेल, 100% त्या घरामध्ये ऍक्सिडेंट होतात, आत्महत्या करतात किंवा त्या गोष्टींमध्ये तुम्हाला अपयश येतं. बरं, काही कारणास्तव 10 वर्ष 5 वर्ष तुमचं चांगलं चालतं, 10-5 वर्षांनी तुमचे अपडाऊन्स येतात. खूप मोठे ह्या लोकांना काही ना काही गोष्टींना, मोठ्या मोठ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. ही एक वस्तू तुम्ही 100% टाळली पाहिजे. चौथी वास्तू अशी आहे की 100% त्या वास्तूत गेलं तर तुम्ही कोणतरी तुमच्या मागे लागते, पाठीमागून सावली दिसतेय. काही लोक म्हणत असतात बघा, काहीतरी आम्हाला सावली दिसतेय, कोणतरी हाक मारतंय, आवाज येत आहेत, ही 100% पिशाच वास्तू असते. पिशाच वास्तू. हा, तर मग आता पिशाच वास्तू कशी ओळखायची? पूर्वीच्या ठिकाणी, आता काय झाले, जागेच्या अभावाच्या नुसार तुम्ही काय करता, कुठेही प्लॉट घेता.
मग पूर्वी तिकडे काय स्मशान होतं का? तिकडे काहीतरी माणसं जाळण्याची किंवा गाडण्याची प्रत्येक धर्मानुसार तिकडे काय होतं का? स्मशान होतं का? किंवा काय होतं का त्याची तुम्ही एनर्जी चेक करा. बरं तसं असेल, जर सपोज आता एवढ्या लाखोचा कोटीचा प्लॉट आपण जेव्हा घेतो, तेव्हा तुम्ही सोडून पळून जाऊ शकत नाही. मग तुमचं कशातून रूपांतर झालंय? मग घरामध्ये एखाद्याची म्हणजे एखाद्याची पत्रिका कुळबाधित झालीये का? हे तुम्ही ओळखून ते प्रॉपर्टीचे विलास करून घ्या. ओके. आणि ते 100% हे कुळ कुठेतरी इफेक्टेड असेल, 36 कुळापैकी कोणतं ना कुळ त्या प्रॉपर्टीला लागतं आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये मुलगा, वडील, भाऊ कोणी प्लॉट परचेस करतो तर त्याची एनर्जी एकमेकांशी कनेक्टेड असते. त्यामुळे शक्यतो ह्या 4 प्रॉपर्टीज टाळाव्यात. ओके. 100% टाळाव्यात. कारण ह्या वास्तू तुम्हाला समजत नाही. आता लोक म्हणतात मग वास्तुकार आणले तुम्ही, वास्तुकार आणले. वास्तूची एनर्जी आता खूप काही सायन्स पुढे गेले, मशीन्स लावल्यात, तरीही तुम्ही तिथे शिलान्यास करा, गर्भन्यास करा, काही गोष्टी करा, तरी मग कधी कधी लोकांना तितकं त्याच्यात समाधान होत नाही. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत त्या वास्तूची जी काय एनर्जी हाय लेवलला नेत नाही, म्हणजे वास्तूची एनर्जी एक कट करायची आणि एक हाय लेवलला न्यायची एक पद्धत आहे. ती तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ती वास्तू विकली जाणार नाही, ती तुम्हाला फलितही होणार नाही आणि तिथे सेल आउटही होणार नाहीये. करेक्ट. आणि असं खूप आता आमच्याकडे खूप बिल्डर्स येतात सर ह्या गोष्टींमध्ये. तर बिल्डर्स म्हणतात आमची 10-10 वर्ष साईट. नॉट जोक. आज त्या बिल्डर कुठलाही नॉर्मल बिल्डर घेतला सर, तुम्ही याच्यात काम करता, तुम्हाला माहिती आहे रिअल इस्टेटमध्ये तुम्ही काम करता. एखाद्या बिल्डरनी एखाद्या प्रॉपर्टीला लावलेला पैसा हा कोटीत असतो. म्हणजे तो काय आहे, तुम्ही बँकमध्ये नाहीये, जर तुमची एवढी मोठी प्रॉपर्टी तिथे जर ब्लॉक झाली म्हणजे तुम्ही तो पाण्यात पैसा टाकलाय, म्हणजे तो जेव्हा मिळेल तो कोरडा आला तर आला, नाही तर तो वाहून जाणार आहे. बरोबर आहे. असा त्या प्रॉपर्टीचं सिम्पटम्स असतात. तर आमच्याकडे बिल्डर लोकांनी फार कन्सल्टेशन घेतलं एवढ्या काही काळामध्ये. तर ते म्हणतात आमची प्रॉपर्टी साईट अशी झाली मॅम, 10 वर्ष झालीये, प्लॉट सेल होत नाहीये किंवा तिथे कोणी गिऱ्हाईक येत नाही. गिऱ्हाईक आलं तर तेवढ्या आमच्या किमतीत ते प्लॉट मध्ये ते बसत नाहीये, कारण एवढ्या वर्षाचा त्याचा व्याज दर आहे. त्याचे ते आता इतक्या प्लॉट घेतलेला असतो 1 रुपयाला, त्याला अपेक्षा असते 5 रुपये. तो 5 रुपयावरनं हा 2 रुपये म्हणतो किंवा तो 1 रुपया म्हणतोय किंवा तो 1 रुपयाच्याही आत येतो. तर हे कंडिशन्स तुम्ही ओळखले पाहिजे. हे बिल्डर लोकांनी तर खरं तर समजलं पाहिजे. कुठे इन्व्हेस्टमेंट करताय तर चुकीच्या पद्धतीने काही न करता तुम्ही असं शोधूनच केलं पाहिजे. असं आता वास्तूचाच विषय चालू आहे, याला पकडून एक डोक्यात आलं. वास्तू शांती केल्यानंतर आपण लोकांना जेवण देतो, हो हो. ते गरजेचं आहे का? का देतात माहितीये का? हे वास्तू शांतीचं जेवण काय असतं माहितीये का? त्या वास्तूमध्ये ना पूर्वीचं एक असायचं, आपल्याकडे एक भटूकला जेवण देणं आणि त्या ज्या मिस्त्रीनी बांधले त्याला एक पोशाख करण्याची पद्धत होती बघा. पूर्वी आडा बांधला जायचा. पूर्वी काय बंगले नव्हते. आडा बांधला की त्या मिस्त्रीला त्याच्या नवरा बायकोंना बोलवायचं, त्यांना जेवण खावण द्यायचं आणि त्यांना काही तुमच्याकडनं उपहार द्यायचा आणि त्याला जेवायला घालायचं. एक भटूक जेवायला घालायचा. ज्याने कोणी भूमिपूजन केले, ती एनर्जाइज केली, त्याला जेवायला घालायचं. आणि ते सांगायचे की अन्नदान करा. मग अन्नदान का करा? तर तिथं सूक्ष्मजीव, ह्या पृथ्वी तलावरती इतके सूक्ष्मजीव आहेत की जे इतके आपल्या डोळ्यांना दिसत नाहीये, अतृप्त आत्म्यात असतात, ते सूक्ष्म जीवामध्ये तिथे आलेले असतात, ते प्रेझेंट असतात. मग ते मनुष्य रूपात ते जेवण दिलं जातं, एक शुभ कार्य, ते तिथे जेवण करायला येतात आणि अन्नदान पण होतं. अन्नदान झाल्यामुळे त्या प्रॉपर्टीवरती एनर्जाइज होतं. आशीर्वाद मुळातच काय असतं, आशीर्वादाला फार महत्व आहे. मग ते कुठल्याही रूपाने तुम्हाला मिळू द्या, तो आशीर्वाद फार योग्य रीतीने ठरला जातो. त्यामुळेच मी मागच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलं होतं, कुणाचा असा आशीर्वाद नाही घेता आला तर तळताट घेऊ नका. हा माझा शब्द होता. त्याचं कारणच आहे, प्रत्येक कार्यामध्ये हे गोष्ट काम करते की तुम्ही कुठल्या रूपाने कुणाचा आशीर्वाद घेताय, ही गोष्ट खूप करेक्ट असते. त्यामुळे तिथे जेवण दिलंच पाहिजे. कारण कसं आहे ना की आता मला असं वाटतं की आपण जी प्रगती करतो लाईफ मध्ये, हो हो, ती प्रगती बघून आपला प्रत्येक नातेवाईक खुश असेलच असं नाहीये. बिलकुल. कारण जवळचेच काही व्यक्ती असतात की जे जास्त म्हणतो ना आपण, जेलसी असते, तो फॅक्टर येतो. म्हणून मी जेव्हा माझी वास्तू शांती केली आता काही दिवसांपूर्वी, मी ठरवलं की मी गरिबांना जेवण देतो. बिलकुल. मी नातेवाईकांना नाही देत, किंवा असं नाही की माझे सगळे नातेवाईक खराब आहे. काही नातेवाईक असतात जे आपल्याला वाटतं की यांची एनर्जी निगेटिव्ह आहे. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असतं, बिलकुल बिलकुल. आणि ते आपण ओपनली बोलू शकतो, कारण आपण बघितलेल्या असतात गोष्टी, निगेटिव्हिटी फेस पण केलेल्या असतात. आणि मित्रांपेक्षा किंवा पुण्यापेक्षा नातेवाईक थोडं निगेटिव्ह जास्त होऊन जातात. डोंट नो का असं होतं, बट
असते की ते कुणाची प्रगती बघून कुणाला सहन होत नाही. हो. तर गरिबांना जेवण दिलेलं चांगलं आहे. म्हणजे आपण बघतो की जे लोक बाहेर बसलेले मी असतात. तुम्हाला एक चांगला एक फंडा सांगते. माझे गुरु मला नेहमी म्हणायचे, मी जसं की मगाशी आपली चर्चा झाली तेव्हा सांगितलं, मला जर रिक्षावाला म्हटलं ना ₹70 आहेत, मी त्याला ₹10 नेहमी जास्त देते. जास्त देतात. हो, मी मगाशी बोलला सांगितलं. तुम्ही. मला जर एखाद्याने माझ्याकडे एखादी जर मी भिकारी म्हणणार नाही, जो तो आपल्या कर्माने असतो. शेवटी भिकारी हा शब्द खूप त्यांच्यासाठी आहे. चुकीचं आहे. हे चुकीचाच आहे. कारण हो. कसं असतं माहितीये का, भिकाऱ्याला भीक द्या. ते भिकारी मागतायत पण त्यांच्या पूर्वीचे कर्मच असतात. आपण त्यांना भिकारी म्हणून ते कर्म आपण वाढवतोय त्यांचं. म्हणजे तो पुढच्या जन्मात त्यांनी भीकच मागायची आहे का? बरोबर. त्यापेक्षा त्या गरीबाला त्याची जो तो ह्या अवस्थेत आहे, याला आशीर्वाद द्या बाबा, पुढच्या वेळेस तू असं होऊ नको. त्यांनी ₹10 मागितले तर ₹20 द्या. आता काय होतं, जेव्हा टोल नाक्यांवरती, जेव्हा रस्त्यावरती हे जे भीक मागणारी लोक असतात, खरं तर काय झालंय, कम्युनिटी ह्या भिकाऱ्यांची फार मोठी आहे. म्हणजे जसं की आपण लोक म्हणतो, ऍक्च्युअल जी लोक आहेत, ज्यांना खरंच गरज आहे, त्या लोकांना याच्यापासून खूप त्रास होतोय. त्याचं कारण असं आहे, मला हे सत्य माहित नाही, मी त्याच्यावर माझं काम नाही ते बोलणं, पण माझी एक मैत्रीण आहे पुण्यामध्ये, PSI आहे. ती मला एकदा म्हटली, विद्या तुला माहितीये का, हे जे भिकारी असतात ना रस्त्यावर उभे राहणारे, यांचे कोटीचे बंगले. आता मला नाही माहिती हे कसं, आपण त्याच्यात काय ओळखू शकत नाही. बरोबर आहे. पण मी एक उदाहरण देते इथे का, तर ते बोलले की हे लोक दिवसभर असं वेगळी कम्युनिटी असते, तिकडून येतात, ते हे करतात, त्यांचं वाटून घेतात वगैरे वगैरे. आपण त्याच्यात पडायचं नाही, कारण आपल्याला माहित नाही. मग त्यामुळे काय होतं, खरंच जो ज्याला एनर्जी आहे, ज्याला ते पाहिजे, त्याला ते व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, म्हणजे मी तुम्हाला, म्हणजे हो. मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगते, मला माझ्या गुरूंनी सांगितलं तेच सांगते. तुम्ही तुमचा प्युअर सोल ठेवून त्याला दान द्या. ओके. त्याची घेण्याची भावना तशी होईल, त्याचा भाव जो आहे तो पॉझिटिव्ह होईल, आणि तो त्याचा का म्हणतात ना, त्याचा भाव बदलला, देव म्हणजे काय, भाव बदलला तर देव घडतो, देव घडतो. तसं आहे. मग तुमचा देण्याचा भाव काय पद्धतीने आहे तसं द्या, ओके. सात्विक प्रमाणे द्या. बरोबर. तो त्याचा कुठे काय युटिलाइज, ते शेवटी ते त्याचा त्याचा आपलं मन युटिलाइज उडत ठेवलं कशासाठी पाहिजे. आहे, तुम्ही त्याच्यात जाऊच नका, बरोबर. तुम्ही पाहूच नका. Correct. तुमचं देताना, मी म्हणते तुम्ही तुमच्या अवकादीनुसार द्या, तुमच्या कॅपॅसिटीनुसार द्या. तुम्हाला नसेल द्यायचं त्याच्यावर टिप्पणी करू नका, पण देताना तुमचा भाव शुद्ध ठेवा. शुद्ध ठेवा. बरोबर. बस मी ह्या मताची आहे. बरोबर आहे. कारण काय असतं, आपल्याकडे दिवसातून एकदा तरी एखाद्या माणसाला मदत करावी, हा भाव माणसाने प्रत्येकाने ठेवला पाहिजे. बरोबर. आपल्यामुळं कुणाच्या ना कुणाच्या चेहऱ्यावर एकदा दिवसातनं हसू आलं पाहिजे. तर देव भेटतो. खरंय. असं. खरंय. राईट. आणि मग हे तुम्ही फॉलो करा, तुमच्याकडे आपसुक सगळ्या गोष्टी येणार आहेत, शुद्ध. आणि ह्या सगळ्या साध्या साध्या गोष्टी आहेत, तुम्ही याच्यातून काय बाहेर जाऊ शकत नाही. नाही. तुमच्याकडे एम्प्लॉय असतील, तुमच्याकडे लोक कामाला असतील, अरे रस्त्याने चालले तरी लोक त्याच्यावरती काहीतरी गॉसिप करत जातात, तो काही माहित नसतं तुम्हाला. ते काय नातं आहे, तो माणूस काय अवस्थेत आहे, त्याच्या मनामध्ये आता काहीतरी चाललंय, त्याचं शरीर आहे ना, पण तो आत्मा बोलतोय आतून, तो काय वेदनेत आहे, तो हॅप्पी आहे, नर्वस आहे, काय त्याच्या याच्यात चालून तुम्ही त्याच्यावर टिप्पणी करताय, युनिव्हर्स मध्ये फेकताय, आणि ते रिटर्न्स होऊन तुमच्याकडेच येते. परत आपल्याकडेच. बरोबर. मी जेव्हा रेकी करते सर, म्हणजे आपला आता न्यूमरोलॉजीचा विषय चाललाय, करतात. राईट. रेकी करते मी. सांगत आपल्याकडे बघा, 35-20च्या पोरांचे वजन नसतं वाढलेलं, हो. काही वाढलेलं नसतं, आणि तरी पण म्हणतात की गुडघे दुखतात. का दुखतात माहितीये का तुम्हाला? हे कधीतरी आपण असं उड्या मारतो ना, म्हणजे आम्हाला रेकीतनं ते दिसतं, उड्या मारतो ना, तर आई वडील म्हटलं, अरे पडशील ना, मोडशील ना, तर ते कधीतरी छापलेलं असतं मनावरती. मग तो ब्लॉकेज तयार होतात, म्हणून तुमच्या ऐन वेळेस ते गुडघे दुखतात. त्यामुळं आई वडिलांनी सुद्धा मुलांशी काय बोलायचं हे जपून बोललं. खूप खूप इम्पॉर्टंट गोष्ट बोलल्या तुम्ही. म्हणजे तुम्ही एखाद्याला म्हणताय, अरे नीट जा, आपलं काय काम, एखाद्या पेशंटला भेटायला गेलं, अरे अरे याच्याशी खूप वाईट झालं, असं नका करू, ब्लेस राहा, व्यवस्थित, तू मस्त होणार आहेस, झालं 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 हे करा. पण तिथे ते एक पार्लेचा पुडा घेऊन गेलेलो असतो आपण, म्हणजे मला तर फार वाईट वाटतं असं. आणि त्याचं ते बिचार वेदनेत पडलेलं असतं तिकडे, त्यांनी काय सोसलंय त्याचं नाही पडलेलं, अरे लई वाईट झालं, कशाला झालं, अरे तुला म्हणा ना, होणार आहे, व्यवस्थित होणार आहे, काही नाही झालं, ते होतं झालं, काहीतरी मूव्ह ऑन करून पुढे चाला. म्हणजे तिथे जाणारा व्यक्ती तेच तोंड पाडूनच जातो. म्हणजे काय तरी त्याला पण वाटलं पाहिजे ना, का जगावंसं किंवा मरावंसं असं. म्हणजे ह्या गोष्टी आहेत, ह्या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या तरी खूप काही महत्वाचं आहे. माझ्या आजी होत्या, तुम्ही जे बोलल्या ना त्याच्यावर मला क्लिक झाला. आजी नेहमी बोलायच्या की नकारात्मक कधीच बोलूच नाही. म्हणजे त्या खूप वाचन करायच्या. रोज जो आमच्याकडे पेपर येतो, म्हणजे यायचा जळगावला, की लोकमत पेपर, पूर्ण पेपर वाचायच्या, ग्रंथ वगैरे वाचायच्या त्या.
तर त्यांचे विचार होते की कधीच निगेटिव्ह बोलू नका. मुलं जरी चुकले तर त्यांना समजवताना वेगळ्या पद्धतीने समजवा. म्हणजे माझ्या मम्मीला पण किंवा माझ्या आत्यांना पण त्या तसंच समजवायच्या. हो हो तुमच्या मुलांना पण तुम्ही कधी असे रागवून हे करू नका. ते विचार होते आणि ते म्हणजे ते स्पिरिच्युअल विचार होते त्यांचे. आणि त्याच्या पाठीमागचं खूप मोठं गुड सायन्स आहे सर. आपले आजोबा आजी आपल्याला सिनियर पर्सन काय म्हणायचे, ए 30 आण झाली बाहेर जाऊ नको. त्यांना 30 आणायचा अर्थ काय होता, 6 वाजता. 12 वाजलेत कुठे निघू नको बरं का, थोडंसं टळू दे. खूप सायंटिफिक रिझन आहे. आहेत. डॉट 12 वाजता आपली सुषुम्ना नाडी ऍक्टिव्ह होते. त्या काळामध्ये तुम्ही केलेलं कार्य हे थोडंसं चुकीच्या पद्धतीने घडू शकतं. तुम्ही निघालात, सुषुम्ना ऍक्टिव्ह झाली, तुमचा प्रवास व्यवस्थित होणार नाही. करेक्ट. तुम्ही जर सुषुम्ना ऍक्टिव्ह असताना एखादा निगेटिव्ह शब्द बोलला, आपल्याकडे काय म्हणायचे की जिभेवरती सरस्वती विराजमान आहे, तुम्ही बोलताना व्यवस्थित बोलावं. संध्याकाळ झाली अभद्र बोलू नको. त्याच्या पाठीमागे काय होतं, 6 ते 6:15 6:30च्या दरम्यान 6:45 पर्यंत आपली सुषुम्ना ऍक्टिव्ह असते. त्या नाडीमध्ये तुम्ही काही चुकीची पद्धत बोलली तर ती घडतेच. त्याचं म्हणजे आम्ही जेव्हा लोकांना सांगतो चंद्र सोर चालू असताना काय करायचं, सूर्यनाडी चालू असताना काय करायचं, म्हणजे हे सोरचं लोकांनी खरं तर फॉलो केलं पाहिजे. खूप सुंदर आहे, साध्या साध्या गोष्टी. तर त्यामुळे आपली लोक जी पूर्वज होती ढोबळमानाने त्यांना सगळ्या गोष्टी माहित होत्या. बरोबर. ते म्हणजे घरामध्ये सायंटिफिक सारखे जे राहायचे ना, ते एक प्रकारे सायन्स फॉलोअप घेत होते. फॉलोअप करायचे. सायन्सच फॉलोअप मध्ये होते ते. वास्तू तथास्तू करते असं Yes, म्हणतात. म्हणून exactly. आपल्या घरात चुकीचं नको बोलायला. काय बोलायचं. आणि त्यावेळेस सुषुम्ना ऍक्टिव्ह असते ना, तर तुम्ही चुकीचं नाहीच बोललं पाहिजे. तुमची कधी मी आता मगाशी आले तेव्हा मी तुम्ही पाहिलं मी कुठली नाडीचं म्हणजे हो. माझी कोणती नॉसनल चालू आहे, तर चंद्र नाडीमध्ये कुठले कार्य करा तास जातं. म्हणजे आपण ते थांबलो त्याच्यामुळे असं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलोअप घेतला पाहिजे. एक आपण रील होती मॅम आपली, रील मध्ये आपण बोललो होतो की जर एखादी बहीण आहे आणि तिने जमीन आली तिला माहेरकडून, ती घ्यायला नको. बुडीत अशी जमीन बोलतात का तिला? नाही, आपण लोकांनी ते वेगळ्या वेनी घेतलं सर. तर ती रील जी होती ती मी असं सांगितलं होतं की बुडीताची प्रॉपर्टी कुणीही घेऊ नये, अगदी स्पष्ट सांगितलं होतं. मग त्याच्यात लोकांचा आपल्याला असा प्रश्न होता की मुलगी असते ती पण तर आई वडिलांची मुलगीच असते, ती त्यांची वारसच आहे, 100% वारस आहे. बरोबर. पण ती दुसऱ्या कुळामध्ये जाते, म्हणजे ती मग त्या लेडीजने इकडचंच सासरकडचंच नाव लावावं ना. आपण नवऱ्याकडचं नाव का लावतो, म्हणजे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे ती स्त्री तिकडची झालीये, इकडचं वंश आता माहेरचं नको लावायला ना, म्हणजे लावतच नाही. पण मला काय सांगायचंय की जेव्हा लग्न होतं तेव्हा तिच्या नवऱ्याकडचं नाव लागलं जातं, म्हणजे ऑब्व्हियसली त्या ती कुळाची वंशज झालेली आहे. तिचा जो मुलगा येणार आहे तो ती जे काय जे तिच्या सासरकडे जाणार आहे तेच कुळ लागणार आहे. ह्या कुळाची कशी काय सांगितली जाईल. ती वारस असू शकते, पण त्या याची हे असू शकत नाही, वंशच नाही असू शकत. असं आहे. वारस असू शकते ती, वंशज नाही हे असू शकत. कारण त्याचं असं आहे की आपल्याकडे मुलगाच वंश वाढवतो, असं ज्याचं कोणी राहिलंच नाही त्याची बुडीताची प्रॉपर्टी होते ना. तर हा प्रश्न लोकांचा होता, तर त्या लोकांनी तसं फॉलोअप करावं घेतलं. थोडं निगेटिव्ह वे मध्ये काही लोकांना नाही, त्यांना समजलं. काही लोकांनी फार चांगल्या वेनी घेतलं, ते खूप छान वेनी घेतलं. पण कसं खरंच कुणी कुणाचं खाऊच नाही, खरंच नाही, खाऊच नाही. कारण बुडीताची प्रॉपर्टी ती लोक राहिलीच नाही तिथं, तुम्ही त्यांचं खाताय. खरंय. आणि ते सूक्ष्म आपण आता जसे मागाशी म्हटल्याप्रमाणे वास्तुशांतीला जेवण का घालायचं, ह्या लोकांसाठीच घालायचं असतं. ते कधी कधी काय 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 आहे, पण ती आता ऍज प्रेझेंट जे जिवंत लोक आहेत ते खातात. पण खरं तर त्या लोकांना हे तुम्ही विश्वकर्मा ग्रंथामध्ये बघा, त्याच्यात पूर्ण विश्वकर्मामध्ये वास्तूचं जे आहे ना, त्या वास्तूमध्ये जेवण का घालावं, कसं करावं, त्या ग्रंथ एकदा वाचा, म्हणजे लोकांची क्लॅरिटी क्लिअर होईल. बरोबर. त्याच्यात तुम्ही भोजन का देताय, भटुकला भोजन का देताय तुम्ही त्या लोकांना जेवण. वास्तू शांतीचाच अर्थ असा आहे की वास्तू शांत करणे, त्यासाठी वास्तू शांती. बरोबर. आणि तुम्ही त्यांना जेवण का देताय, तर तुम्ही का देताय त्या पूर्वजांसाठी जेवण, तर ते एकदा वाचलं तर लोकांचे क्लिअर प्रश्न लक्षात येईल. बरोबर. कारण काय होतंय की समाजामध्ये आता शब्द फेकला की त्याचं निगेटिव्ह घेणं, हे त्या गोष्टी झालेल्या आहेत. पण आपण चांगल्या लोकांनी किती आपल्याला हे केलंय याच्याकडे पाहावं. निगेटिव्ह तर काय आपण घेऊन त्याचा काय आपल्यासाठी उपयोगच नाहीये. बरोबर. असं. करेक्ट.
कर्म किती इम्पॉर्टंट आहे. हा बस आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवायचा. समोरच्याला ते काय लागतंय आपण त्याच्याशी विचारच नाही नाही करायचं. 100% नाही करायचं. कुळ न्यूमरोलॉजी थ्रू तुम्ही कुणाचं समजा लग्न होत नाहीये तर अशासाठी कुळ न्यूमरोलॉजीचा वापर करून तुम्ही खूप वापर होतो सर. मी मागच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलं इतक्या सारे आपण मॅडमचे मुंबईच्या मॅडमचं उदाहरण दिलं. आताही जस्ट आता लग्नाची पत्रिका आहे मला काहीतरी 16 मार्चला का 17 मार्चला त्या मुलाचं लग्न आहे. अहो 43 वर्षाचा पोरगा आहे. एकुलता एक आई वडिलांना होता. त्यांना सांगितली आहे की कमेंट करा खाली म्हणून. तर ते सांगतीलच आपल्याला. ते म्हटले माझं लग्न होईल ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मी कमेंट करणार आहे. म्हटलं ठीक आहे. म्हणजे इतकं लोकांचं हे होतंय की ते कुळपूजा आता आपल्या पॉडकास्ट होऊन 3च महिने झालेले आहेत. त्यांनी मला वाटतं त्याच वेळेस ते अप्रोच झाले. त्यांची पूजा पण झाली. 43व्या वर्षी लग्न आहे. बरं. आई वडिलांना एकुलता एक पोरगा आहे. 2 बहिणी आणि तो एकटाच आहे. म्हणजे लोकांचं पण अगदी कुळाने तर वंश वाढेल का नाही याच्यावरती गदा आलेली आहे. खरंय. आता 43 वय म्हणजे तुम्ही समजून जा सर काय लेवलला ती मानसिकता असेल. पहिलंच लग्न का? हा पहिलंच लग्न. बहिणींची लग्न झाली आहेत पण या मुलाचं पहिलं लग्न म्हणजे जमलंच नाही. म्हणजे बघा आता हे काय म्हणजे काय मानसिकतेत ह्या सगळ्या गोष्टी आहे. त्याला सगळं ग्रह गोचर आता त्या पोराने काही ज्योतिषशास्त्र कुठल्या गोष्टी करायच्या किंवा त्याच्या घरच्यांनी बिचाऱ्यांनी काही ठेवलं असेल का. सगळं पण पाहिजे. काय अडकतं कुठे ना खूप काही थकले का मग लोक आपल्याकडे यायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे आणि कारण तसंच होतं. हा तसंच होतंय ऍक्च्युली तसंच होतंय. मॅम याच्यामध्ये आपण आता पाहतोय की मुलाबाळांचा प्रश्न वाढत चाललाय हो की मुलं बाळ होत नाहीये तर मग कोणतं कुळ असतं न्यूमरोलॉजिकली की ज्या 777चं कुळ आपलं 7 3-4 वेळा सांगितलं. त्याच्या सांगितलं. बर्थडे मध्ये 777 येतो किंवा 4-5-8ची लाईन क्लिअर होते. 666 येतो. 666 वाल्यांना मुलांना खूप प्रॉब्लेम होतो. हा. ज्याचं 666 आहे बर्थडे मध्ये त्यांनाही होतो. 44 असेल म्हणजे 444 असेल तरी मुलांना प्रॉब्लेम्स होतो. म्हणजे 4दा नाही नसेल 3दा नाही नसेल तरी मुलांना प्रॉब्लेम होतो. काय असतं माहितीये काय संतुलन ज्या गोष्टींवर राहत नाही म्हणजे ग्रहमानांवरती कुठलाही म्हणजे पृथ्वी तत्व असेल जलतत्व असेल यांचं बिघडलं तर तत्व बिघडलं का मग याच्यात हे होतात मग त्याच्यात ते कुळ न्यूमरोलॉजी मध्ये बॅलन्स होतं मग त्याच्यात रिझल्ट येतात बऱ्यापैकी. सध्या आयटीला जर तुम्ही बघितलं की आयटीचं जे मार्केट आहे हा. लोक थोडे घाबरले. हा. त्यांना असं वाटतं की रिसेशनमुळे किंवा AI मुळे त्यांचे जॉब जाणार आहे बिलकुल त्यांना वाटतोय. नाही रियालिटी पण आहे. तुम्हाला काय वाटतंय मॅम याबद्दल? नाही रियालिटी आहे कारण जॉबलेस 2030 पर्यंत रोबोट जास्त काम करणार आपल्याकडे. रोबोट पद्धतीनं बघा आता झाडायला पुसायला पण रोबोट आलेत. हो. आता आम घरांमध्ये मी अजून मोठ्या लोकांची वार्ताच करत नाही आम लोकांमध्ये. हो. तर मग 2030 पर्यंत रोबोट पद्धत होणार आहे. IT क्षेत्रावाल्यांना खरंच धोकाच आहे. AI मुळे काय होणार आहे बऱ्याच म्हणजे जवळजवळ 300 तर कोटी लोक तरी हे होतील ह्या हिशोबाने. इम्पॅक्ट होणार. हा पूर्ण वर्ल्डची रेशो सांगितलाय मी आपल्या इंडियाचा रेशो नाहीये तो. मग तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल की त्यांनी काय करावं ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर किंवा वास्तुतज्ञ किंवा खरं म्हणजे ना कोणत्याही माणसाकडे मी IT वाल्यांचंच नाही म्हणणार कोणत्याही माणसाकडे सेकंड ऑप्शन प्लॅन बी म्हणजे सेकंड ऑप्शन असलाच पाहिजे. खरं तर तुम्ही आत्तापासूनच काहीतरी शोधायला लागेल. सुरुवात करा किंवा तुमचं स्वतःचं काहीतरी चालू करा. आता तेवढे बिझनेस असे कचऱ्यासारखे झालेत की हॉटेल शेजारी 10 हॉटेल झालेत. मॉल शेजारी 10 मॉल झालेत. आता प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं कॉम्पिटिशन झालंय की तुम्ही करूच शकत नाही काही. त्यामुळं तुम्ही आत्तापासूनच केलं पाहिजे. पण 2030 सालापर्यंत भरपूर जनता जॉबलेस होणार आहे. हे माझं भाकीतच आहे. मी 2026चा जो आपण पॉडकास्ट केला होता त्याच्यात पण हे सांगितलं होतं. कारण खूप हे आहे. आत्ताची ही टेक्नॉलॉजी सोडा. मी सांगितलं होतं की तुम्हाला तर शेतकऱ्यांसाठी हे वर्ष चांगलं नाही. 2025 मध्ये कांद्याला कधीच रेट वाढला नाही. कुठल्याच भाजीपाल्याला रेट वाढला नाही. तसं 2026 मध्ये शेतकऱ्यांची खूप चांदी आहे. चांगलं होईल का? हो खूप छान सुंदर. आता चांदीवरून विषय निघाला का चांदी प्रचंड सोन्यापेक्षा महाग होणार आहे. अजून वाढेल चांदी? खूप चांदी वाढेल. सोनं तर वाढेलच वाढेल पण चांदीला खूप रेट येणार आहे. हे कशावरून तुम्ही सांगताय मॅम याच्या मागचं लॉजिक काय कारण लोक लोक लॉजिक विचारतात. आता कसं झालंय माहितीये ग्रहांमध्ये न जाता तुम्हाला सायकोलॉजी सांगते युद्धस्थिती बनणार आहे. त्यामुळे अमेरिकेची चायनाची जो हे चाललं आहे क्लॅशच चाललं आहे. चायनाने जवळजवळ 80% चांदी आणि सोनं स्टोअर केलेलं आहे. हे सायंटिफिक रिझन आहे. मी ज्योतिषशास्त्राकडे तर नंतर वळेन पण हे सायंटिफिक रिझन आहे. त्यामुळं जगाला वेठीस धरण्यासाठी त्यांनी तो स्टंट केलेला आहे. त्यामुळे आणि काय होतंय की जसं याच्यामध्ये पाहिलं की आपण ज्योतिषशास्त्राकडे गेलो तर ह्या वर्षी जवळजवळ 3 ते 4 वेळा गुरुचं गोचर होतंय.
पुन्हा जातोय, मार्गी होतोय, पुन्हा याच्यात येतोय, सिंह राशीतून पुन्हा हे पाठीमागे येतोय. त्याच्यामुळे काय झालंय की सोनं आणि चांदीला स्पक्च्युअल म्हणजे सारखं अपडाऊन राहणार आहे. हे मी 2026च्या पॉडकास्टमध्ये पण आपण मागचा पॉडकास्ट केला त्याच्यात पण हे सांगितलं आहे. बरोबर आहे. पण सोन्यापेक्षा चांदी हायएस्टला राहील. ओके. तुम्हाला काय वाटतं कोणते असे बिझनेस आहे जर वर्षांचा तुम्ही अभ्यास करतातच म्हणजे 2026 झालं, 27, हो, हो. 28, 29, 30 या 4-5 वर्षांमध्ये कोणते बिझनेस लोक स्टेबल करावे की बुवा त्यांना फायदा होईल? हॉटेलिंग, प्लॉट व्यवसाय, बिल्डर व्यवसाय आणि जे काही फ्लॅट असतील ते, आणि सगळ्यात जास्त ज्वेलरी व्यवसाय. बरं. म्हणजे आर्टिफिशियल ज्वेलरी आहे, म्हणजे जे जे याच्यामध्ये येतं, शुक्राच्या आधिपत्यात येतं, म्हणजे की लेडीजचे परफ्युम्स असतील, हे हाय लेवलला हे विकलं जाणार. कपडा मार्केट हाय लेवलला, कारण शुक्र इतका चांगल्या स्थितीत आहे. ह्या 10 वर्षात एक म्हातारी लेडीज म्हणजे एक ओल्ड लेडीज की 60-70 वयाची पण ती वन पीस घालून फिरणार. अरे वा, बापरे. हा, ती पण लिस्टिप लावणार. उच्च आहे का? शुक्र उच्च आहे. पार्लरवाल्यांची चांदी आहे, म्हणजे जे पार्लर ज्या चालवतात, सलून पार्लर, ते यांची चांदी आहे. कारण सगळ्यात वयोगटातल्या लेडीज आता त्या पार्लरमध्ये तुम्हाला दिसणार. दिसतात. ह्या 10 वर्षात कुठलाही हा. कुठलाही इव्हेंट, साधं घरामध्ये तुम्हाला आता मकर संक्रांत आली आहे परवा, तर साधा मकर संक्रांतीचा इव्हेंट करायचा आहे तरी 10 वर्षाच्या मुलीपासनं 80 वर्षाच्या आजीपर्यंत पार्लरमध्ये दिसणार आहे. त्यामुळे शुक्राच्या आधिपत्यातली सगळी जे पण येतं, शुक्राच्या आधिपत्यामध्ये विमान तिकीट खूप महागणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला महागड्या मिळणार. हॉटेलिंग असेल, पर्यटन स्थळ असतील, ह्या गोष्टी. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही बिझनेस निवडताना कन्सल्ट करा आणि कन्सल्ट करा. हा, कन्सल्ट करूनच हे करा. कारण काय झालंय माहितीये का, लोकांना असं वाटतं की मी इतकं शिकलोय ना, म्हणजे मला कुठेतरी काहीतरी आहे. सर, मी तुम्हाला खरं सांगू का, माझ्याकडे प्रत्येक क्षेत्रातनं लोक येतात. माझं असं 15-16 वर्षाचं समजा करिअर आहे. एक आपण प्रॅक्टिकली पकडूया. बरोबर. पहिले 6 वर्ष सोडून द्या, ते थोडंसं आपण जेव्हा शिकतच असतो, एखाद्या डॉक्टर प्रमाणे आपली प्रॅक्टिस चालू असते. पण मी जे गांभीर्याने ह्या 10 वर्षात केलेली प्रॅक्टिस, जी की आपण प्रोफेशनल लेवलला केली, त्यामध्ये मी इतक्या लोकांना पाहिलंय की शिकलेली लोकच मागे राहिली. जे अनफड लोक आहेत ना, जे की कमी शिकलेत, त्यांच्यामध्ये काय असतं माहितीये का, नॉलेज जास्त नाही ना, टेक्नॉलॉजी नॉलेज नाहीये. मग ते व्यवसाय करण्याची उर्मी त्यांच्यामध्ये पाहिजे ते करू शकतात. पाहिजे ते करू शकतात. लाज नाही कसली, काही नाही, न्यूगंड नाही कसला मनामध्ये, तर करण्याची धडपड जास्त आहे. असं जबरदस्त इंटरेस्टिंग आहे या गोष्टी. बिल्डर लोकांकडे जर आपण परत वळालो तर तुम्हाला काय वाटतंय की काही प्रोजेक्ट असतात की जे सक्सेसफुल होतात आणि काही प्रोजेक्ट असतात जे अनसक्सेसफुल होतात. तुम्ही एनर्जी बद्दल तर सांगितलं की एनर्जी खराब असते किंवा तो प्लॉट हे ते, अजून तुम्हाला काय वाटतं की त्या लोकांनी काय गोष्टी कराव्यात आणि काय गोष्टी नको करायला, बिल्डर लोकांनी स्पेशली? जर तुम्हाला मी एक सांगू का, बिल्डर जे लोक असतील ना, त्यांनी तर व्हिजिटच करून घ्यावी. कारण असं असतं, असंख्य प्रकारच्या गोष्टी त्या प्लॉटवर घडलेल्या असतात. कुठलाही त्यांनी आपल्याकडे कन्सल्ट करावं किंवा इतर कुणाकडे कन्सल्ट करावं. वास्तुकार असेल, कोणताही व्यक्ती तुम्हाला नाही असेल, तर तिथे फिजिकली जाऊन तुम्ही म्हणजे प्लॉटवर जाऊनच तुम्ही हे केलं पाहिजे, तरच त्याचं निदान होऊ शकतं. बरोबर आहे. आणि हे आता माझ्याकडे जे काही 10-5 लोकांची कामं चालू आहे, बिल्डर लोकांचे, पुण्यातले, आपलं माझं बोलणं झालं याप्रमाणे. आता इथले आपण नाव नाही घेऊ शकत साहेबांचं, कुणाचंच, आता जशी चर्चा झाली तशी, तर त्या लोकांची कामं चालू आहेत. त्यांचे पण 5-5, 6-6 वर्ष प्लॉट बंदच होते की, आता चालू झालेत ना, त्यांचे प्रमाण आहेत ते. असं मग तुम्ही तसं खरंच केलं पाहिजे. त्याची एनर्जी वाढवून घ्या, त्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं तुम्ही शिलान्यास करा, गर्भन्यास करा, नाभी बनवा त्या प्लॉटची, ह्या साध्या साध्या गोष्टी करा. आणि कुळ न्यूमरॉलॉजीची एनर्जी तिथे पहा, त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी करा, असं आहे. करेक्ट. याच्यात मला एक असं विचारायचं आहे की ऍस्ट्रॉलॉजी ही पण एक फील्ड आहे. आज आपण बघतो खूप मोठी फील्ड आहे. खूप मोठी फील्ड आहे. याच्यामध्ये कुंडली येते, ज्योतिषशास्त्र येतं, वास्तुशास्त्र येतं, न्यूमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्र येतं, त्याच्यानंतर भरपूर गोष्टी आहे अशा. ह्याकडे एक सामान्य व्यक्ती ऍज अ करिअर म्हणून पुढच्या 5 वर्षांसाठी बघू शकतो का? आणि जर कोणाला याच्यात करिअर करायचंय तर तुमचा काय सहभाग असेल तिथं, तुम्ही त्यांना शिकवाल? नक्कीच सर. आपल्याकडे तर आता मेन विषयच आहे की आपण कुळ न्यूमरोलॉजीचे क्लासेस लॉन्च करतोय आणि त्याच्याबरोबर आपण रेकीचे क्लासेस आता लॉन्च करतोय. हे 2 तर गोष्टी, न्यूमरोलॉजी, कुळ न्यूमरोलॉजी आणि रेकी,
हे 3 पार्ट तर आपले होणारच आहेत. म्हणजे आता जस्ट ह्या महिन्यापासूनच सगळे होतात आहे. काही कारणामुळे मी बाहेर गेलेले आउट ऑफ, त्याच्यामुळे मागच्या महिन्यात तुम्हाला माहिती आहे राहिलं. हो. मी आउट ऑफ असल्यामुळे ते राहून गेलं. तर आपल्या ह्या 2 फेब्रुवारीपासून तर हे सगळं होतच आहे. तरी पण मी करिअर करताना मी असं लोकांना सांगेल, खरं सांगू का तुम्हाला, हा माझा पाठ आहे की नाही मला माहित नाही. लोकांनी ते कसं घ्यावं, काय घ्यावं मला काही फरक पडत नाही. पण मी एक दत्त संप्रदायातली दत्त भक्त असल्यामुळे मी महाराजांचं करते. मी महाराजांना हे समोरून सांगते तुम्हाला, तुम्ही कोणता प्राण कापून खाताय ना, हे बंद करा. नॉनव्हेज खाणं बंद करा. नॉनव्हेज खाणं बंद करा. तरच तुम्ही न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी याच्यात तुम्ही करिअर करू शकता. तुम्ही जेव्हा लोकांच्या कर्मात हात घालता, तेव्हा तुमचं तेवढं कर्म शुद्ध पाहिजे. तुम्ही मला एक सांगा, ते बकरी कापतात, हे करतात, ते बाळ असतं हो तिचं, तिला ओढून नेतं. तुमच्या बाळाला एखाद्याने ओढून नेलं तर कसं होईल? मग तुम्ही पहा ना आता, युनिव्हर्सने ना हे सगळं फिरून, 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 फिरून परत तिथंच येते. फिरून, 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 बरोबर, फिरून बरोबर. तिथंच येते. आता लोक फ्रीजमध्ये, ड्रममध्ये पुरुषांना काढायला लागलेत. म्हणजे मी ती आत्ता इतक्यात हो. का का झालंय असं? तुम्ही ते मांस मच्छी जे 10-10 दिवस स्टोअर करताय फ्रीजमध्ये. आज जर आयटी क्षेत्रातल्या बायका असतील, कुणालाही मी काय ते त्यांचं पर्टिक्युलर ते म्हणत नाही. प्रत्येकाचं असेल. मार्केटमध्ये तुम्हाला ब्लिंकिट करून मिळते, तरी तुम्ही सुद्धा मार्केटमध्ये जायला नको म्हणून 10-10 दिवस मांस मच्छी त्या फ्रीजमध्ये स्टोअर करताय. तुम्हाला एनर्जी कुठून भेटणार आहे? बरोबर आहे. तुम्ही तेवढं सात्विक राहा. तुम्हाला जर न्यूमरोलॉजी करायची, वास्तू करायची, काही ज्योतिष करायचंय, पण तुम्ही तेवढं तुम्ही स्वतः शुद्ध पाहिजे. तर तुम्ही जगाच्या याच्यामध्ये कर्म हे करू शकता. एखादा सर मी सुद्धा एक वास्तुकार, मी कोणाला म्हणणार नाही, पण लोकांनी ना, ज्यांना कोणाला कोणाची वास्तू पाहायला जायचंय, पूर्ण शाकाहारी बनून जा. ओके. शुद्ध होऊन जा. कारण कसं असतं, मी म्हणजे मी कोणाला असं म्हणणार नाही. तिथली एनर्जी जर तुमच्या याच्यावर बसली, तर आणखीन तुम्हाला कोणतरी शोधावं लागेल ते काढण्यासाठी. कारण हे खूप कनेक्ट गोष्टी असतात एकमेकांच्या. त्यामुळे करिअर म्हणून पहाच, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला बदललं पाहिजे. बदललं पाहिजे आणि फसवणूक करू नका लोकांची. फसवणूक ऍक्च्युली खरं सांगू, मी मागच्या वेळी हे लोकांना बोलले, तर लोकांनी त्याचं वेगळं वेणी घेतलं की राजकारणी एवढं खातात आणि मग ते कसे काय एवढे मोठे झालेत. मी फसवणूक करू नका. लोक असं होतं त्याच्यामध्ये, कुणाला फसवू नका. फसवलं तर ते तुम्ही रिटर्न्स तुम्हाला भेटतं. तर मग लोकांच्या कमेंट आल्या की मग राजकारणी लोक पण तर पैसे हो. देतात, मग का मग त्याच्यावर हो. ऍक्च्युली कसं असतं माहितीये का सर, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. राजकारणी लोकांचं तुम्हाला दिसत नाही, ते पडद्याआड असतं. जसा पिक्चर पडद्याच्या आड कसा घडलाय हे तुम्हाला माहित नसतं ना. त्याच्यासाठी त्या हिरो हिरोईनी किती तिथं त्याग केलेला असतो, कितीतरी 24 घंटे रियाज केलेला असतो, ते कितीतरी हे दिलेलं असतं. तसाच ह्या राजकारणी लोकांचा जे पैसे बुडवतात, ते खातात, त्यांचा एक पडदा असतो. त्या पडद्याच्या आत एकदा जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला हे जे कमेंट्स करणाऱ्या लोकांना कळेल. डेंजर आहे ते पण. धोकाचा असतो. तुम्ही मला एक सांगा, एक कर्म आहे, तुम्ही कर्मावरती बोलताय ना, की जर हे राजकारणी लोक खात नाही, पडद्याच्या आडून 100 लोक रोज त्यांना वाईट आशीर्वाद देत आहे. आज त्यांच्याकडे पैसा पाणी असेल का? झोप आहे का शांत? त्यांच्याकडे खाणं पिणं वेळेत आहे का? सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करा. कर्म काही तुम्हाला असं याच्यातच लागतंय असं नाही. कर्म काय तुम्ही खूप छान दिसताय, फिरताय म्हणजेच असं नाही. साध्या गोष्टी राजकारण्यांना विचारा, रात्रीची झोप आहे का? फोन कुठल्याच वेळेला वाजतो? तुम्हाला कोणतं कर्म कुठल्या वेळी फेडायला लागतं हे तुम्ही पण सांगू शकत नाही. आपण काय फक्त राजकारण्यांवर बोलायचं, आपलं काही त्याच्यातलं आपलं कामही नाही, तो पिंडही नाही. मुळात काय आहे की जे लुबाडी लोक असतात, जे लुबडतात, त्या लोकांना आज ना उद्या ते फेडावं लागतं. एवढं युनिव्हर्समध्ये तुम्हाला सांगते. तुम्हाला आज केलंय ना, तुम्ही नाही फेडलं तर तुमचा नातू फेडेल, पण त्याच्यातून तुम्हाला फिरून येऊन तिथे एकदा तरी जाणंच आहे. असं आहे. त्यामुळे तुम्ही ह्या चुकीच्या वेळी घेऊच नका. बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीला जर लाईफ मध्ये खूप सारा पैसा कमवायचा आहे, तर त्याने काय करावं? सगळ्यात जास्त आई वडिलांची सेवा करावी. सगळ्यात जे खरोखरे देव आहेत त्यांची सेवा करावी. सात्विक राहावं. थोडंसं ग्रॅटिट्यूड भावना त्याच्या मनात राहावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला अध्यात्मातून जायचं असेल तर ललिता सहस्त्रनामचं मी मागच्या वेळेस सांगितलेलं स्तोत्र वाचावं, त्या देवीचं आव्हान करा, हे करा. तुम्हाला जे पण तुम्ही जे काही आव्हान करू शकता, तिची पूजा अर्चा करू शकता, ते करा. तुम्हाला खूप छान रिझल्ट येणार. पैसा येणारच आहे. हो. आणि सगळ्यात बेस्ट तर मी तुम्हाला सांगू का, ज्याला प्रचंड पैसा पाहिजे ना, सकाळी उठायचं 45 वेळा म्हणजे
भगवानला एक नमस्कार करायचा, सकाळचे उठायचं, सूर्याकडे पाहायचं, 45 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि सूर्याला अर्ध द्यायचं. जगातली कुठली एनर्जी तुम्हाला परत मागे आणू शकत नाही. इतकं सिम- पॉवरफुल आहे गायत्री मंत्र. खूप पॉवरफुल आहे ना. 24 अक्षरांचा मंत्र आहे, पण 24 अक्षराचा 24 अर्थ आहेत त्याचे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा मंत्र तुम्ही म्हणा 45 वेळा सकाळी उठल्यावर सकाळी अंघोळ सूर्याकडे वगैरे पाहायचं आणि म्हणायचं. आणि तुम्ही करून पाण्याच्या- पहा आणि सकाळी लवकर उठायची सवय लावा. हम्म. सूर्याच्या आधी उठा. सूर्य उगवण्याच्या आधी उठा तुम्ही, बरोबर आहे. म्हणजे सूर्य उदय होण्याच्या आधी उठा. किती तुमच्या पर्सनॅलिटीत फरक पडतोय तुम्ही पहा. व्यसन वाढत चालले. म्हणजे हो. आपण आधी कसं होतं ना, की आपण बघायचो की गावाकडेच लोक दारू प्यायचे. हो. असं म्हणजे गावाकडे म्हणण्यापेक्षा खेड्यामध्ये एखादा व्यक्ती होता की जो खूप बदनाम होऊन जायचा दारूमुळे, की अरे हा तर बेवडा आहे, दारुड्या आहे, असं व्हायचं. आजकाल असं झालंय की आयटीचं जे मार्ग आहे, आयटीचे जे मुलं इकडे आपण पुण्यात बघतो, ठीक आहे यांच्याकडे पैसा आहे, त्या व्यक्तीकडे थोडा कमी पैसा राहत असेल तर तो देशी पित असेल, इकडे जरा स्टँडर्ड दारू पितात लोक. पण हे स्वतःला एकदम भारी समजतात की आम्ही स्टँडर्ड क्लबला जातो असं तसं. तर हे व्यसन सोडवण्यासाठी तुम्ही काय सांगाल की काय सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की या लोकांची व्यसन कमी होतील? तुम्हाला मी एक गोष्ट सांगू सर, हा विषय निघाला म्हणून बोलते. खरं तर ह्या पॉडकास्टमध्ये हे अपेक्षितच नव्हतं हा प्रश्न निघेल, पण अरे आता डोक्याला- झाला. सगळ्यात भयान परिस्थिती बघा मुंबई आणि पुण्याची. तुमच्या घरातले संस्कार जर व्यवस्थित असेल ना, तर तुमची पिढी नीट व्यवस्थित घडेल. मुलगा जेव्हा व्यसनी बनतो तर त्याच्यात बापाचा 70% भाग असतो. का असतो? आई वडिलांचे संस्कार जर तुमचे व्यवस्थित घरात नसतील म्हणून ती मुलं बिघडतात. पुण्यामध्ये बघा सर, तुमच्या आजूबाजूलाच, आता मी काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, 17-18 वर्षाची मुलगी दारू पिऊन पडते, सिगरेट ओढते. पीजीचं जीवन बघा. एका पीजी मध्ये मी गेली होती, 17-18 बाटल्या त्या कोपऱ्यात पडल्या होत्या. मग हे जे सांभाळणारा वर्ग आहे, हा वर्ग काय बाहेरून आलेला आहे का? तुम्हाला प्रांतीयांनी आणून दारू पाजली आहे का? मग तुम्ही तुमच्या आई वडिलांचे जे संस्कार आहेत ते इथे येऊन फॉलो करता. त्याचं कारण असं आहे, आई वडील कुठेतरी कमी पडतो म्हणून मुलं हे असं घडतायत. त्यामुळं स्वतः आत्मचिंतन करा. आई वडिलांना सांगेल मी, आत्मचिंतन करा की आपली मुलं कुठं चुकतायत आणि आपण त्यांच्यासाठी काय कमी पडलोय, कुठं चुकलोय म्हणून मुलं आज अशी वागतायत. 2026 ची जे म्हणजे आलं 26 आणि ते 31 डिसेंबरचे जे व्हिडिओज आले ते भयानक होते. आणि ते पाहते नाही हो, आपल्यासारख्या हिंदू राष्ट्राप्रमाणे मराठी लोक, 96 कोळी मराठी लोक सुद्धा आज या सगळ्या संगतीला जात आहेत. खरं. काय आज त्या आई वडिलांनी, एक तर ह्याचा दुसरा पार्ट पण असा आहे की आई वडील इतके कष्ट करतात, काबाड कष्ट करतात आणि तिकडे मुलीला शिकवायला टाकतात, मुलाला शिकवायला टाकतात आणि ती मुलं इथे येऊन काही करतात. आज माझ्याकडे तर एक क्लायंट आहे सर, तुम्हाला मी सांगते, आमच्या इथलं याचं आहे, इथं पीजी त्रास व्हायचा त्या मुलाला, तर त्यांनी सेपरेट हे घेऊन हे केलंय, म्हणजे सेपरेट त्यांनी फ्लॅट घेतला, त्याच्यात त्या पोराला ठेवलंय. आता ते पोरग काउन्सिलिंगला माझ्याकडे यावं, काय यावं, तर एक दारूच्या नशेमध्ये त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला, ताप आला, तो ब्रेन मध्ये गेला, त्याचं माइंड डिस्टर्ब झाला आणि त्याला म्हणजे याच्या डिप्रेशनच्या गोळ्या लागल्या. म्हणजे आता त्या ज्या बाईला डिप्रेशन हा शब्द माहीतच नाही, त्या बाईनी त्या पोराचं डिप्रेशनसाठी, एन्झायटीसाठी त्या पोराचं ट्रीटमेंट करायची. म्हणजे कुठं चाललंय जग तुम्ही पहा. मुलं काय करतात, काय होतं माहितीये का, मोबाईल इतका ऍडिशनल झालाय ना सर, इतका ऍडिक्ट गोष्ट झाली की इतकं हे खराब गॅजेट, जेवढं चांगलं आहे ना एवढं खराब गॅजेट झालंय. मला एकच म्हणायचंय, मी एकच सांगते, मला जगाशी काही घेणं देणं नाही. मी पण एक आई वडील, म्हणजे मी पण एक आई आहे. बरोबर. मी नेहमी सांगत असते, आपण जसं पाहतो, आपल्याला जशी मुलं फोनवर बोलताना पाहतात तसं मुलं अनुकरण करतात. वडिलांना जसं पोरं पाहतात, वडील दारू कसे पितात, काय करतात, कोणाशी काउन्सिलिंग कसं करतात, बोलतात कसं, ते फॉलोअप घेऊनच मुलं शिकतात. कारण त्याचं असं असतं की तुम्हाला वेगळं संस्कार, आपल्याला कोणी वेगळ्या संस्कारला ट्युशन होते का? आपल्या वयाच्या मुलांना होते का? मग आपण तर घडलोयच ना. मग आता ही मुलं आपणच जन्म दिलेली मुलं आहेत ना, मग ही का बरं वेगळ्या मार्गाला चालले? कारण आपलं वर्तणूक चुकायला लागले. बरोबर आहे.
आपण कुठेतरी चुकायला लागलोय, की आपणच काहीतरी मुलांच्या समोर कृत्य वेगळं वेगळं करायला लागलोय. त्याच्यामुळं ते मुलं त्याच्याकडे हे झाले, मम्मी पप्पांनाच काही नाही तर आपण काय. आपण बरोबर कारण आपला धाक दरारा आपणच तितकं सुसंस्कृत असतो, आपणच तितकं जर हे असलो तर मग किती छान झालं असतं. बरोबर आहे. आता मला ह्या अनुषंगाने एक सांगावंसं वाटेल, आई वडिलांवर एक बोलले होते, की सगळ्यात साक्षात देव असेल तर आई वडिलांना हे करा. एक जण म्हटलं आई वडीलच वाईट वागतात, कारण कमेंट आहे बघा आहे तुम्ही. कमेंट आहे. मी पाहिली ती कमेंट. हो, की आई वडीलच वाईट वागत असेल, मग हे कुठून आले? म्हणजे आज आपण इतकं चांगला संदेश देऊन सुद्धा लोकांना वाटते, म्हणजे कितीतरी लेव्हलला जाऊन आई वडील पण चुकतायत ना. आपण ती कमेंट निगेटिव्ह नाही घेतली पाहिजे. नाही घेतली पाहिजे. कारण काय झालंय, की खरंच आई वडिलांकडून सुद्धा मुलांना टॉर्चर होतंय. म्हणजे ती मुलं मग तसंच तुम्हाला रिटर्न येणार आहे ना. बरोबर आहे. समजून घ्या. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात, तर त्या गोष्टी जेव्हा तुम्ही सखोल पद्धतीने अभ्यास करता त्या गोष्टीचा, तर तुमचं तुम्हाला उत्तर मिळतं. बरोबर. मला इतकंच सांगायचं आहे. करेक्ट करेक्ट. आणि मी तर याच्या फार अगेन्स्ट आहे. हां. तुम्हाला माहितीये मी पहिल्या दिवसापासून yes, yes. फार म्हणजे जो पोरगा आई वडिलांचा आदर करत नाही, तर मी त्याच्याशी वार्तालापही करत करत नाही. तुम्ही मला पहिल्यापासून पाहिलंय. बरोबर. मग त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यामध्ये मग मला काही लोक खरं तर माझ्या एका ऑफिसला आल्यानंतर एका मला सरांनी विचारलं होतं, तुम्ही आई वडिलांवर का बोलता? म्हटलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्हाला जर आई वडिलांवर का बोलता? आज तो एक मोठा व्यक्ती झालाय आणि तर ज्याला आई वडिलाची लाज वाटत असेल ना, त्या व्यक्तीचं ते मोठेपण शून्य आहे माझ्या दृष्टीने. बरोबर आहे. कारण ज्याच्या मी तुम्हाला मागेच सांगितलं, ज्याच्या कपाळावरच्या आठ्या आणि पायाच्या जे भेगा ज्याला दिसतात ते मोठे, पण त्याला तितकेच मोठे लेवलचं दिसतं बरोबर आहे. असं. बरं. त्यामुळे माझ्या दृष्टीने हे तर फार म्हणजे मला तर त्याची चिडच आहे फार. Correct. त्यामुळे याच्यावर न बोलेलं आपण तेवढंच चांगलं आहे. बरोबर आहे. माझं तर एवढंच ओपिनियन आहे. लोकांनी त्याच्यातून चांगला संदेश घ्यावा. मॅम आपण या सगळ्या विषयांवर तर बोलतोच आहे. बट कूळ न्यूमरोलॉजी. तर जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो आणि तो तुमच्याकडे प्रॉब्लेम घेऊनच येतो. कारण जेव्हा एक व्यक्ती कुणाकडे जातो, डॉक्टर आणि ऍस्ट्रोलॉजर हो, प्रॉब्लेम प्रॉब्लेम घेऊन जातात. हो. तर त्याच्यावर उपाय कसे असतात आणि तुम्ही काय काय उपाय देता? ऍक्च्युली कसं असतं माहितीये कसं, म्हणजे जे चांगले चांगले कुळ आहेत त्याला आपण आहे ना, एक आपल्याकडे पेज येतात, आपल्याकडे ज्यांनी कन्सल्टेशन घेतले त्यांना याची पद्धत माहितीये, की आम्ही त्याचा फॉर्मेट बनवलेला आहे, ते तुम्ही घरी करायचं किंवा अनेक काय याच्यातून मार्गातून त्यांना सांगतो. पण ज्याचे खूप एक्स्ट्रीम लेवल 444 वाले असतील, 444 वाले असतील, 77, 88 वाले असतील, 66 वाले असतील, हे लोकांना ना फिजिकली मग याच्यात काय होतं, घरी प्रॉब्लेम्स असतात, मेंटली डिस्टर्ब लोक असतात, काही काही याच्यामध्ये ना 88 आणि 77 मध्ये मेंटली लोक जास्त असतात, म्हणजे डिस्टर्ब लोक असतात, काहींना डिप्रेशनच्या गोळ्या लागत असतात आणि काहींच्या घरामध्ये खूप आजारपण असतं. म्हणजे सिम्पटम्स वेगळे आहेत ना, जसे आजार तसे लक्षणं वेगळी आहेत ना. मग तो आजार तर एकच आहे कुळ न्यूमरोलॉजीतून उत्पन्न होणारा, पण लक्षणं विभिन्न आहेत त्याची. मग त्याच्यावरती आपण उपाय देतो. मग त्याच्यात कुळपूजा आहे, काही कर्म सांगतो ते करून घेतो. कारण कर्म आम्ही त्यांना सांगतो, आमच्याकडे पैसे देण्यापेक्षा कर्म करा. कारण ते कर्म केले, त्याच्यावर उपाय दिले. उपाय पण काय असतात, की गायत्री मंत्र म्हणा, सुंदरकांडचा पाठ करा. जर लक्ष्मी कमी पडत असेल तर मग आपण त्याच्यातले लक्ष्मीपती साधना देतो, अप्सरा साधना देतो. ह्या सगळ्या गोष्टी करतो. समजा मेडिकलचं जर हे असेल तर सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून त्यांना एक आपण त्यांच्यावर उपचार केले जातात. आता काही लोक बिल्डर्स आहेत, आपल्याकडे अप्रोच झालेत. बिल्डर्स बरेच लोक हे झालेत, कारण काय झालंय, शापित वास्तूचा एक पॉडकास्ट ऐकून हे त्यांना परफेक्ट लागते म्हणून लोक आपल्याकडे येतात. ते मग आता काही काही लोकांचं बिल्डर्स लोकांचे जर जात नाहीयेत, सोसायट्या सेल आउट होत नाहीयेत किंवा हे, तर त्याचे वेगळे रेमेडीज आहेत, तर ते आपण ह्या कुळ न्यूमरोलॉजीतनंच करतो. मग तिथे नाभी बनवणं असेल किंवा कुळकट करून तिथे एनर्जी देणं असेल, तर त्याची एक प्रोसिजर आहे 1-2 तासाची. आपण ती प्लॉटवरती येऊन देतो. पण त्याचबरोबर तुम्हाला साधनाही देतो. त्यांनी रोज केला पाहिजे त्या गोष्टी. केल्याच पाहिजेत. मग त्याने पण कुळाचं हे होतं. आता काय सगळेच लोक पैशावाली नाहीत ना सर. शेवटी काय असतं, हे जे आता चांदी बघा ना किती महाग झाली. आमच्याकडे चांदी कंपल्सरी लागते कुळकट करायला. मग ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा महागड्या असतील तर त्याच्यातून तुम्ही ह्या गोष्टींकडे जा, साधना करा, छान रिझल्ट येतो. आणि तसे आता आपले क्लायंट किती आहेत, किती झालेत ते क्लायंट, की त्याच्यावरती ते त्यांना उपयोग पण झालाय, चांगले फीडबॅक देत आहेत असं. एक्झॅक्टली. मॅम थँक्यू सो मच की प्रत्येक पॉडकास्टमध्ये काहीतरी नवीन माहिती आपल्या ऑडियन्सला मिळते
तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, कोणाला कन्सल्ट करायचं आपल्या आता कसं आहे की आपण प्रत्येक वेळी आपले नंबर्स खाली देतो, कुणाला नारायणगावच्या ऑफिसला यायला जमलं तर या, पण सेकंड टाइम आपलं एवढ्या काहीतरी प्रोसिजर मध्ये पुण्यात पण ऑफिस होते स्टार्ट करतोय. स्टार्ट करतोय, कारण काही कारणास्तव डेव्हलपला गेलं होतं, तर आपण त्याच्यासाठी लोकांची गैरसोय होऊ नये बरोबर. म्हणून आपण आता रेंटवर घेऊन करतोय, असं आहे. तर मग ते पण लोकांना होऊन जाईल. करेक्ट. दोन्ही नंबर देऊन देऊ हो, आणि याचा पण आणि याचा पण, आणि ऑनलाईन कन्सल्टेशन तर चालूच आहे. चालूच आहे. हो. मॅम तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू.